ये रे पावसा म्हण पावसा. त्याला दणका देशील तू तर तू चुपचाप राहशील का? तुला मी दणका नाही देणार, तू त्याला पाहशील. केली मस्त आंघोळ. आंघोळ तर कृतिकला इतकी आवडते ना, खूप आवडते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज ग्रितिकची सकाळ झाली माझ्या खांद्यावरती. तो झोपूनच होता पण माझ्या खांद्यावरच होता. बेडवर टाकला की लगेच उठून जायचा. म्हणजे किती कळतं ना मुलांना आईच्या कुशीत आणि बेडवरती. बेडवर टाकलं की तो लगेच उठून जायचा, रडायचा, डोळे पण उघडायचा आणि खांद्यावरती चुपचाप झोपायचा. आज मी सकाळी 5:30ला उठले होते. मला वाटलं होतं की सगळे कामं आवरून जातील, कारण की गार्गीला आज रुक्मिणी बनून जायचं होतं स्कूलमध्ये. तर मला तिचं आवरायचं होतं म्हणून मी लवकर उठले. पण कशाचं काय, ग्रितिकनी तसेही माझे 6 वाजवले. अर्धा तास तो माझ्या खांद्यावरतीच होता. आणि मग त्याला गाढ झोप लागल्यानंतर मी त्याला बेडवर टाकलं. बेडवरही अगदी हळूच टाकलं जेणेकरून तो उठायला नको. पण तो झोपला फायनली तो झोपला. त्यानंतर मी बनवला टिफिन. मला टिफिन बनवायचा होता. यांचं पण ऑफिस होतं आणि गार्गीला तर स्कूलमध्ये जायचंच होतं, तर तिला द्यायचा होता मला पराठा आणि यांना दिलं मी बटाटे वांग्याची भाजी आणि चपाती. तर टिफिन वगैरे बनवून होते नाही तर आमचे ग्रितिक साहेब उठले. मी गार्गीचा थोडा आवरून द्यायला गेले तेव्हाच बघितलं की ग्रितिक उठलेला होता. मग गार्गीची वेणी वगैरे घालून देतपर्यंत त्याचं लोडलाड वगैरे चालू होतं. मग मी त्याला घेतलं आणि बघा आमची किती सुंदर छान अशी रुक्मिणी चालली आहे स्कूलमध्ये. खूप क्यूट दिसते माझी गार्गी. ती व्हिडिओमध्ये फोटोमध्ये येत नाही जास्त, तिला जास्त आवडत नाही. तिला खूप चिडचिड होते कॅमेरा ऑन केलं की, म्हणून मी तिला काही जास्त घेत नाही. तर गार्गी स्कूलमध्ये गेल्यानंतर मी घेतलं हे जिऱ्याचं पाणी. मला जरा ॲसिडिटीसारखं वाटत होतं म्हणून मग मी घेतलं जिऱ्याचं पाणी. आणि गार्गी स्कूलला गेली, हिचे पप्पा पण ऑफिसला गेले. त्यानंतर आम्ही दोघांनी केला नाश्ता आणि मग मी केलं कामाला सुरुवात. तर माझी कामाची सुरुवात असते गॅस ओटा वगैरे क्लीन करण्यापासून. मी आधी भांडी वगैरे घासून घेतली. भांडे घासतपर्यंत हा छान टी व्ही बघत होता. मी याला गाणे लावून दिले होते टी व्हीवरती. तो बघत नाही पण चालता फिरता त्याचं लक्ष जातं आणि तो घरामध्ये खेळत असतो. पण भांडे घासून होतही नाही तर तो आला माझ्याजवळ आणि मला बसव म्हणे गॅस ओट्यावरती. मग मी त्याला गॅस ओट्यावर बसवलं वर आणि मग मी ओटा जो आहे तो पूर्ण क्लीन करून घेतला. एकदा सकाळी ओटा क्लीन केला की त्याला दिवसभर मी काही हात लावत नाही. म्हणजे दिवसभर जी भांडे निघतील खाण्यापिण्याची मग मी सिंकमध्ये तशी मी जमा करत जाते. पण ओटा खराब होत नाही एकदा क्लीन केल्यानंतर. म्हणून मग मी एकदा सकाळी छान स्वच्छ असा धुवून घेते ओटा. आणि ग्रितिकचंही तिथे खेळणं होते आणि माझा ओटा पण स्वच्छ होऊन जातो. त्यानंतर आम्ही केली मस्त आंघोळ. आंघोळ तर ग्रितिकला इतकी आवडते ना, खूप आवडते. आणि हा असा व्हिडिओ, आंघोळीनंतरचा व्हिडिओ मला खूप आवडतं. म्हणजे मी असते दुसऱ्या कपड्यांमध्ये पण ग्रितिक असतो दुपट्ट्यामध्ये. तर हा असा व्हिडिओ मी रोज काढते त्याच्यासोबत. आणि बाथरूममधून येते नाही तर तो लागला बटन दाबायला. कशी करतो कृती? ये रे पावसा म्हण पावसाला कर कर आता कर. ये रे पावसा. उई ओय उई मा असं बसा लागतंय, असं बसावं लागतंय. टोपी कुठे? टोपी तुझी कुठे? कुठे टोपी? तर मी आता बाहेरून आली, वर आली. याला खाली खेळायला जायचं होतं पण गार्डनमध्ये काय खेळणार, इतका पाऊस चालू होता जोरात. मी खाली नेलं, खाली थोडं पार्किंगमध्ये त्याला फिरवलं आणि तसंच वर घेऊन आल्यानंतर त्याला जेवायला दिलं. तर त्याचं जेवण बघा होतच आलंय. बटाट्याची भाजी आणि चपाती मी त्याला जेवू घातली. थोडीशी चपाती राहिली आहे. तर हा बघा मस्त जेवण करतोय मस्त बसून. त्याला टी व्ही मोबाईल काही पाहिजे नाही जेवताना. त्याला फक्त खेळणं पाहिजे. एकतर तो खेळतो नाही तर पूर्ण घरभर फिरत फिरत खातो. तर पण त्याला टी व्ही मोबाईलची मी अजूनही सवय लावलेली नाही आहे. वेळ आहे गार्गीचे बुक्स वगैरे घेऊन बसतो. काय माहिती जेव्हा काम पडेल ना अभ्यास करायचा तेव्हा अभ्यास नाही करणार. आणि आता त्याला बुक्स पाहिजे असतात.
तर जेवण करताना तो जास्त करून ह्याच बुकसोबत खेळत असतो. ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे वेगवेगळे दिसतात, त्याच्यामुळे मग तो खेळत असतो. आणि इथे आमचा पसारा बघा, हा खेळण्यांचा पसारा दिवसभर असाच पडून असतो. जेव्हा केव्हा मी आवरते तेव्हा त्याला परत काढून पाहिजे असतंय. घे, एक घास घेऊन घ्या. हां, मग ते छान आहे का? हे बघा, अभ्यास बघा आमचा कसा चालू आहे. काय करतो दादा तू? फक्त पानं पलटतो बस, बाकी काही नाही करत तो. झोपू आली, झोपू आली. तर आमचा ग्रितिक 2 वाजता झोपला आणि 3 सव्वा 3ला उठला. पण जेव्हा गार्गी आली 3:30ला घरी, तेव्हा तो उठून तयार होता. गार्गी 3:30ला घरी येते तर याची झोप होऊन पण जाते. सांगा किती वेळाची झोप आहे? काय करावं, कोणते कामं करावं झोपल्यानंतर तर इतकी कामं असतात ना चिल्लर घरातली, पण होतच नाही. कारण की हा झोपतच नाही आणि उठल्यानंतर याच्या जवळच राहावं लागतं. याला ना आईला सोडून करमतच नाही. आणि हे बघा, आमची दीदी शाळेतून आले की तिची बडबड चालू होऊन जाते. इतक्या गोष्टी सांगते ती शाळेतल्या की तिला म्हणावं लागते की बस झालं आता. आणि ग्रितिक पण मस्त ऐकतो तिच्या गोष्टी. त्याला दणका देशील तू, तर तू चुपचाप राहशील का? तुला मी दणका नाही देणार. तू त्याला मारशील तर मी तुला मारेन ना. ऐ मूर्ख, असं नाही करू बेटा. हे घरी आले की खेळवते कमी आणि त्याला रडवते जास्त. त्याच्यामुळे चला, मी नंतर भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.